हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। 4 जानेवारीला ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत वचननामा प्रकाशित होणार। मुंबईत ठाकरे बंधूंच्या 3 सभा। निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध। केडीएमसीत रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंडकर बिनविरोध, तर पनवेलमध्ये नितीन पाटील, धुळ्यात उज्ज्वला भोसले बिनविरोध। कागदपत्र पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता। खासदार संजय राऊतांना धमकी, घराबाहेरील गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असं लिहिलेलं आढळलं। बॉम्ब शोधक पथक, मुंबई पोलीस राऊतांच्या घरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज कार्यकर्त्यांचा शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या। उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी। एकतीस डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यांना प्रचंड पसंती। कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी, तर वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची पसंती। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची समुद्र किनाऱ्यांवर गर्दी। मावळता सूर्य पाहत नव्या वर्षाचं स्वागत। आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत। न्यूझीलंडमध्ये डोळे दिपावणारी आतिषबाजी। 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊया दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले। निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने अनेक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला। मंत्र्यांना देखील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागलाय। तिकडे पुण्यातून गुन्हेगारी हद्दपार करण्याचं भाष्य करणाऱ्या अजित पवारांनी गुंडांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे। तर भाजप खासदार कृपाशंकर सिंग एका विधानामुळे चर्चेत आलेत। मीरा भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय होणार असं वक्तव्य केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील घोळ उघड झालाय। ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने 16 जागांवर उमेदवार न देण्याची नामुष्की आघाडीवर ओढावली आहे। तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून वणवा पेटलाय। अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या लोकांना उमेदवारी दिल्याचं सांगत कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप मंत्र्यांनाही या तांडवाचा सामना करावा लागलाय। पक्षानं निवडणुकीचं तिकीट न दिल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ते हे आक्रमक झाले। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी राडा केलाय। यावेळी तिथे पोहोचलेले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागलाय। तर दुसरीकडे आमदार संजय केनेकर कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर टाहो फोडला। तर उमेदवारी न मिळाल्यावरून सलग दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। पक्षाच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी काही नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेतली। त्या तक्राला हलवायचं त्याला बोलवायचे त्या तक्राला
तर या सगळ्या प्रकारावरून महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. काहींना अश्रू अनावर झाले आणि पक्ष कार्यालयासमोर त्यांनी टाहो फोडलाय. संजय केणेकरला विचारा. संजय केणेकरला विचारा. मी भाजपसाठी साहेब. तर भाजप कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या वाहनांना गराडा घातला. ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात. आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलं नाही आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिले नाही. ज्या माणसाला आम्ही ओळखत नाही. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उफाळलेला हा सगळा वाद त्याला कारण ठरलंय सुवर्णा पाटील साळवे यांची उमेदवारी. सुवर्णा पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंच्या जे पीए आहेत उल्हास पाटील यांच्या पत्नी आहेत. खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक हे आक्रमक झाले. या गोंधळातच भाजप आमदार संजय केणेकर देखील पक्ष कार्यालयामध्ये दाखल झाले. साहेब एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे. साळवे. बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं साहेब. काय भेटलं? फक्त पिया म्हणून तिकीट कापलं साळवेनी. तुम्हाला भाजपची चिंता नाही का? साळवेला परत उभा राहायचं नाही का? भारतीय जनता पार्टी साळवेला कुठलं जनताची पार्टी नाही आहे. बापाची पार्टी फक्त वंजारींची एक पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? सुशील भाई भूमिका तुमच्या शब्दावर चढलो ना. खूप कष्ट केला ना. कमी कुठं पडलं रे बाबा. कमी कुठं तर एकीकडे हा आक्रोश असताना दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजप विरोधात उपोषणाचं अस्त्र उगारलंय. त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतलाय. त्यांनी मनधरणी करण्यासाठी भाजप आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतलाय. ऑपरेशन सांगितलंय. पोलीस गाडीत चेंगरलं होतं. पोलीस गाडीत पोलीस ओढत होते, लेडीज पोलीस, तेव्हा दारात चेंगरलेलं बोट ऑपरेशन सांगितलं. काय काय सांगायचं? भारतीय जनता पार्टीला अडचण झालेला आहे. आता माझ्या यांच्या आईला नेलं. 75 वर्षाची आई आहे एकाची. तिला 2 पावलं सुद्धा चढणं होते. ती येऊन काम करणार आहे का वार्डामध्ये? ती काम करणार आहे आणि आम्ही एवढ्यापासून सक्षम आहेत. अहो ते सक्रिय कार्यकर्ते सुद्धा नाहीये. तर भाजपमधील या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली आहे. आता आपण सीट देऊ शकतो एक मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्याची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे, त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रप्रथम त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू.
तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे भाजप कार्यकर्ते नाराज झालेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना मंत्री संजय शिरसाट यांना करावा लागलाय. नाराज कार्यकर्त्यांनी शिरसाटांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं, तर उमेदवारी न मिळाल्यामुळे सुनील सोनवणे हे नाराज झालेत. की माझ्यात काय दोष आहे साहेब? अरे आमच्या हालात का करताय? सुनील भाऊ तू मागे पडो. अरे काय करताय? सुनील भाऊ तू मागे पडो. अरे काय करताय? अरे सांगून घालत असतं, आम्ही गेलो असतो निघून. पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही.